विद्यार्थी मित्रांनो, मागील वर्षी 4 ऑक्टोबर 2024 रोजी गृह विभागाकडून बघू शकता 4 ऑक्टोबर 2024 रोजी गृह विभागाकडून पोलीस भरतीच्या संदर्भात उंचीच्या सुटीबद्दल एक जी.आर. प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर उंची कोणाकोणाला भेटणार आहे? आधी उंची किती होती? महिलांना भेटणार आहे की पुरुषांना किंवा दोघांनाही भेटणार आहे? कोणत्या कॅटेगरीला भेटणार आहे? डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. जो हा जी.आर. आलेला आहे याच्याबद्दल खूप मुलांची या ठिकाणी कन्फ्युजन आहे, त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे. तर हा जी.आर. कधी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून? तर बघू शकता 4 ऑक्टोबर 2024 म्हणजेच मागील वर्षी पोलीस भरतीचे या ठिकाणी ग्राउंड संपल्याच्या नंतर हा जी.आर. प्रसिद्ध करण्यात आलेला होता. तर या जी.आर. मध्ये कोणाला सूट भेटणार आहे आणि आधी उंची किती होती, आता किती लागणार आहे हे देखील तुम्हाला सांगणार आहे. तर याच्यामध्ये म्हटलेलं आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951चा 22 याच्या कलम 5 खंडच्या अंतर्गत हा जी.आर. प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आता इतर वेगळी माहिती सांगण्यापेक्षा स्पष्ट मुद्दा मी या ठिकाणी हातात घेतो. तर या ठिकाणी जो मुद्दा आहे हायलाइट करून त्यांनी इथे दिलेला आहे. इथं म्हटलेलं आहे अनुसूचित जमातींसाठी विशेष तरतूद. बघू शकता जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तींची पूर्तता करतात अशा अनुसूचित जमातींतील उमेदवारांना आवश्यक दिलेल्या उंचीमध्ये 5 सेंटीमीटर इतकी शिथिलता देण्यात येईल महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार. तर आता आधी उंची मी तुम्हाला सांगतो किती होती. आता ही अनुसूचित जमातीमध्ये एक येथे स्पष्ट मुद्दा लक्षात घ्या, इतर कोणत्याही कॅटेगरीला नाही. फक्त अनुसूचित जमाती म्हणजे इथे स्पष्ट लिहितो फक्त फक्त आणि फक्त एस टी कॅटेगरीला ही सूट आहे. महिलांना देखील आहे आणि पुरुषांना देखील आहे. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. आता आधी जिल्हा पोलीस या ठिकाणी जर हाईट बघितली, जिल्हा पोलीस पुरुषांना 165 एवढी उंची आधी पाहिजे होती एस.टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना. परंतु आता सूट दिल्यामुळे 5 सेंटीमीटर कमी करण्यात आलेली आहे. 160 उंची असेल किंवा त्याच्यापेक्षा किती अधिक असेल तरी देखील चालून, कमीत कमी तुमची 160 उंची असणे गरजेचे आहे. एस.टी कॅटेगरीचे विद्यार्थी जर असाल तर तुम्ही पात्र आहात. बाकी सर्व कॅटेगरीसाठी 165 उंची आहे, हे लक्षात घ्या. ही सूट फक्त एस.टी कॅटेगरीच्या मुलांना आणि मुलींना म्हणजेच पुरुषांना आणि महिलांना दोन्हींनाही देण्यात आलेली आहे. आता जिल्हा पोलीस आधी महिलांची उंची इथे बघितली तर फिमेल इथे मी लिहिलेलं आहे. आधी उंची लागत होती महिलांना एस.टी कॅटेगरीच्या 155 उंची लागत होती. परंतु 5 सेंटीमीटर सूट देण्यात आलेली असल्यामुळे उंची फक्त 150 सेंटीमीटर असणे गरजेचे आहे महिलांसाठी. आता पुरुषांना किती तर 160 आणि महिलांना 150 येथे सूट देण्यात आलेली आहे. आता मुलांचा जो दुसरा प्रश्न आहे, एस.आर.पी.एफ मध्ये देखील ही उंची सूट भेटेल का? तर 100% एस.आर.पी.एफ मध्ये देखील ही सूट देण्यात आलेली आहे. आता ही कशा प्रकारे देण्यात आलेली आहे? एस.आर.पी.एफ आधी उंची किती होती सर्व कॅटेगरीला? तर 168 एवढी उंची होती आणि फक्त एस.टी कॅटेगरीला सूट दिल्यामुळे एस.टी कॅटेगरीचे उमेदवार 163 देखील उंची असेल तरी देखील एस.आर.पी.एफ मध्ये पात्र होणार आहेत. याच्याबद्दल कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. आता पुन्हा एकदा सांगतो, अनुसूचित जमाती म्हणजेच फक्त एस.टी कॅटेगरीच्या महिला आणि पुरुषांना या उंचीमध्ये सूट भेटणार आहे. महिलांसाठी उंची फक्त 150 हवी आहे एस.टी कॅटेगरीच्या महिलांसाठी आणि पुरुषांसाठी फक्त 160 उंची पाहिजे आणि एस.आर.पी.एफ पुरुषांसाठी उंची 163 हवी आहे. तर याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ज्या एस.टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांची उंची कमी असेल आणि त्यांना अगोदर माहीत नसेल, आता माहीत पडले असेल तर आतापासून ग्राउंड आणि अभ्यासाला सुरुवात करू शकता. तर याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.